नाशिक विधान परिषद निवडणूक ऐन मतदानाच्या तोंडावर काय घडलं माहिती का? महायुतीचे 3 मंत्री, सीएम, डीसीएम सगळे मैदानात उतरले. तरीही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला, पण माघार नाही घेतली. गेम अजून संपला नाही बघा. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बात अशी आहे की नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महायुतीच्या मोठ्या नेत्यांच्या दबावातंत्रानंतर गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रचार थांबवत असल्याची घोषणा केली. पण इथेच ट्विस्ट आहे मित्रांनो. त्यांनी माघार किंवा पाठिंबा हे दोन्ही शब्द जाणीवपूर्वक टाळले. म्हणजे दरवाजा बंद केला नाही, फक्त आतून कडी लावली. त्यामुळे संभ्रम कायम आहे. त्यांचं नाव बॅलेट पेपरवर कायम आहे आणि 18 जूनला होणाऱ्या मतदानात ते फॅक्टर ठरणार. आणि मग घडली सगळ्यात मोठी घटना. गीते यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट आली है. जब शेर 2 कदम पीछे हटता है तो समझ लो कुछ बड़ा होने वाला है. बस हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. सगळ्यांना वाटलं गीते काहीतरी मोठा प्लॅन करतात. पण लगेच गीते समोर आले आणि म्हणाले, मी इंस्टाग्राम वापरत नाही. ऑफिस मधल्या मुलाने पोस्ट टाकली, समाजात डिलीट केली, पोस्ट डिलीट झाली, पण वाद संपला नाहीये. उलट गीतेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट वॉर सुरू ठेवला. प्रचार बंद, पण डिजिटल वॉर फुल ऑन. या सगळ्यात गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीते यांचं वक्तव्य महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरले. त्यांनी स्पष्ट सांगितले की गोकुळ गीते यांना राजकीय दृष्ट्या सक्रिय होण्यासाठी घरातून मोकळीक मिळाली. म्हणजे भविष्यात ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात किंवा अपक्ष म्हणूनच दमदार एंट्री करू शकतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, गीते यांचे नाशिकचे 350 नगरसेवकांशी चांगले संबंध आहेत. मागच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्वतः सांगितलं होतं. 350 नगरसेवक म्हणजे 350 मत नाही, पण 350 प्रभाव आहे. आणि विधान परिषदेच्या गुप्त मतदानाचा हा प्रभाव निर्णायक ठरू शकतो. आता सगळ्यांचं लक्ष 18 जून कडे लागले. कारण गीते यांनी थेट पाठिंबा दिलेला नाही, प्रचार थांबवला आणि बॅलेट पेपरवर त्यांचं नाव कायम आहे. याचा फायदा कोणाला होणार? गुप्त मतदानाचा नाशिकचा मतदार आणि नाराज नगरसेवक काय चमत्कार घडवतात हे कोणीही सांगू शकत नाहीये. पडद्यामागे कोणत्या घडामोडी चालू आहे, कोण कोणाला भेटतोय, कोणाला फोन करतोय, हे सगळं 18 जून नंतरच समजेल. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. आजचा मित्र उद्याचा शत्रू आणि आजचा शत्रू उद्याचा मित्र. गोकुळ गीते यांची ही शेरवाली स्ट्रॅटेजी महायुतीसाठी डोकेदुखी ठरेल का? की महाविकास आघाडी याचा फायदा घेईल? की नाशिकचा मतदार स्वतःच इतिहास लिहेल? सांगायचा मुद्दा एकच आहे, नाशिक विधान परिषद निवडणूक फक्त एक निवडणूक राहिलेली नाही. ती आता इज्जत, स्ट्रॅटेजी आणि गुप्त मतदानाचा खेळ झाली. गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला, पण उत्सुकता 100 पटीने वाढवली. 18 जूनला नाशिक काय निर्णय घेते आणि महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने वळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गीतेंचा हा डाव कोणाला फायदेशीर ठरणार? कमेंट मध्ये नाशिक लिहा आणि तुमचं मत सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.